अचानक सकाळच्या वेळेला सांगलीमध्ये अंत्यविधीसाठी येताना समोरच एक मंदिर लागलं. त्या मंदिराच्या हे काही अपडेट्स आहेत की इतक्या सुंदर पद्धतीने इथे हे सगळं मंदिराचं दर्शन घेता आलं. आणि इथे लिहिलेलं आहे की परमपूज्य तात्यासाहेब कोटणीस यांचं हे मंदिर आहे. इथे या पादुका ठेवलेल्या आहेत आणि या मंदिराच्या या बाजूला हे सगळे फोटो लावलेले आहे एका रांगेत. आणि याच्यामध्ये त्यांची सर्व माहिती पण दिलेली आहे. आणि एक वेगळ्याच धार्मिक कृत्याचं इथे अवलोकन करण्यात आलेलं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने ही सगळी फोटो लावलेली आहे. आणि असा परिसर आहे की इथे ह्या मंदिराची बांधणी, इथे हे झाडं दोन्ही बाजूला आणि या समोरच्या भागात इथे लिहिलेलं आहे परमपूज्य भगवान सद्गुरू तात्यासाहेब महाराज कोटणीस समाधी मंदिर. आणि त्याच्यावरती बघा असे भाविक रोज इथे दर्शनाला येतात आणि इथे त्यांचा पुतळा आहे, इथे नाव आहे आणि अशा पद्धतीने हे मंदिर बनवलेलं आहे. हा पुतळा जो आहे अगदी हुबेहूब महाराज कोटणीसांचा हा पुतळा, त्याच्या खाली ही इमारत आणि अशा पद्धतीने जतन केलेलं हे मंदिर बघण्यासारखं आहे. अगदी वेगळ्याच बांधणीची याला ही आहे. जुन्या पद्धतीच्या 2 मजली इमारतीचं स्वरूप आहे. ही आपण सांगलीमध्ये जिथे स्मशानभूमी आहे त्याच्या मागचा हा भाग आहे. आणि इथे अंत्यविधी करून आता जे सगळे येतात त्यांचा हा भाग. काय उपयोग आहे?